यानंतर आता घेऊयात पहलगाममधील हल्ल्याचे पडसाद उमटतायत त्या संदर्भातले टॉप 9 अपडेट्स। भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये तैनात असलेल्या वरिष्ठ लष्करी कमांडर्स आणि इतर सुरक्षा एजन्सीजच्या अधिकाऱ्यांशी द्विवेदी चर्चा करणार। कोणतीही कारवाई करा, विरोधी पक्षाचा सरकारला पूर्ण पाठिंबा। सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। तर राहुल गांधी आज अनंतनागच्या दौऱ्यावर असणार। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेकडून राफेल विमानाचा युद्धाभ्यास, सैन्याकडून या युद्धाभ्यासाला आक्रमक असं नाव, सर्व महत्त्वाच्या पायलट्सकडून युद्धाचा सराव। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आता इंडियन एअरफोर्सच्या लढाऊ विमानांच्या गिरट्या, खबरदारीचा उपाय म्हणून इंडियन एअरफोर्स सध्या अलर्टवर। पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतर्क, वैष्णोदेवी मार्गावर 2 घोडेस्वारांना ताब्यात घेतलं। बेकायदेशीरपणे घोडा किंवा खेचर सुविधा चालवल्याबद्दल कारवाई, मनीर हुसेन आणि साहिल खानवर गुन्हा दाखल। सुरक्षेत कुठेतरी चूक झाली, पहलगाम हल्ल्यासंदर्भात किरण रिजिजू यांचं मोठं विधान। तर नेमकं कुठे चुकलं याचा शोध आपण घेणार असल्याची त्यांची माहिती। द्वेष, कटुता आपला स्वभाव नाही, मात्र मार खाणं सुद्धा आपला स्वभाव नाही। जगाला कळलं पाहिजे की आपण शक्तिवान आहोत। पहलगामच्या हल्ल्यावरून मोहन भागवत यांचं मोठं विधान। जुम्म्याच्या नमाजाला काळ्या फिती लावून जा, पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करा, खासदार असदुद्दीन ओवैसी यांचं मुस्लिम बांधवांना आवाहन। पहलगाममधील हल्ल्यानंतर ट्रम्प आणि मोदींमध्ये चर्चा, दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत, आमचा भारताला पाठिंबा, अमेरिका परिस्थितीवर लक्ष ठेवून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नरेंद्र मोदींना ग्वाही।